मजबूत करण्यासाठी आणि सरकारनं जे मागच्या वेळेस निवडणुकीत आश्वासन दिलं होतं, कर्जमाफीचं असेल, हमीभावाचं असेल, त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन, त्याची सुरुवात आम्ही 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी पूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री 11 तारखेला रात्री 12 वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत. सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते, एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या, नाही तर याच मशालीनं आम्हाला पेटून द्या. त्या दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी 11 तारखेला आम्ही रात्री 12 वाजता हे आंदोलन करतोय. तुम्ही कुठं करणार आहात भाऊ स्वतः हा आंदोलन? तुम्ही पक्षाची अमरावतीत करू. कर्जमाफी होईल असं सांगितलेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, परंतु आता अजितदादा म्हणतात की कर्जमाफी शक्य नाही. त्यांच्याच वक्तव्याला फडणवीसांनी देखील दुजोरा दिलेला आहे. उद्या 31 तारीख आहेत, वर्ष संपतेत आर्थिक वर्ष. आणि आता सरकारनं दुधर्पी मारलेला आहे. एकतर कर्ज माफ होते म्हणून कर्ज फेडलं नाही आणि कर्ज शेतकऱ्यांना फेडलं नसल्यामुळं 6% व्याजमाफी आहे ती शेतकऱ्याला भेटली नाही. आता डबल विवंचनेत आणलेलं आहे. यांच्या खोटारड्या भूमिकेमुळं आपण कर्ज माफ होते असं सांगून शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलेलं आहे आणि आता पुढच्या वेळेस हंगामाच्या वेळेस त्याला हातात कर्ज भेटणार नाही, कारण मागचं वर्ष थकीत आहे या वर्षीचं. त्याच्यामुळं निव्वळ आम्ही तर पाहतोय माफीपेक्षा अधिक जास्त वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे. म्हणून त्याचा निषेध आणि पूर्ण वेळ आला तर ही पहिलं आंदोलन आम्ही कर्जमाफीच्या विरोधात, जसं रायगडवर उपोषणाला बसलं होतं त्याची 7 तारखेला बैठक होईल. निर्णय झाला नाही तर 11 तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरासमोर रात्री 12 वाजता टेंब पेटून आंदोलन करू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना काही सल्ला दिला जाणार आहेत का? विधानसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रहारने 3री आघाडी निर्माण केली, परंतु त्याला यश आलं नाही. तुम्हाला देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता काय भूमिका आहे? खरं तर निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका सध्या लागणार नाही. अजून सरकारची मानसिकता नाही आहे, त्याची तयारी आपण करतोच आहे. परंतु मला वाटत नाही सरकार आता निवडणूक घेईल, कारण सरकारच्या मनात आणि सोयीचं वातावरण झाल्याशिवाय ते निवडणुका घेणार नाही. न्यायालय त्या पद्धतीनं ते प्रकरण वरते, ओबीसीचं प्रकरण धीरे धीरे वरते. जसं जेव्हा वाटन सरकारला का आता निर्णय घ्यावा लागतं म्हणून तुम्ही निकाल लावा, तेव्हा कोर्ट निकाल लावेल आणि मग हे होईल. काय संदेश कार्यकर्त्यांना असणार आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून? मला असं वाटतं का जो वंचित घटक आहे, गावातला शेतमजूर असेल, पडलेल्या घरांचे काही लोक असेल ज्याचे घरं पडलेले अजून घरं झालेले नाही, वाहन चालक असेल, घरेलू कामगार असेल, जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे आणि या सगळ्या घटकाला व्यवस्थित. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत आहे मित्रांनो, जगामध्ये चालू आहे व्यापार युद्ध आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे कर्जमाफी युद्ध. तर मित्रांनो, अजित पवार, माणिकराव कोकाटे एका बाजूला, शेतकरी एका बाजूला, अशा प्रकारचे मित्रांनो मोठं या राज्यामध्ये एक युद्ध चालू आहे, ज्यामध्ये शेतकरी आणि बच्चू कडू साहेब यांचे काही आंदोलनं चालू आहेत, ज्यामध्ये कर्जमाफी हा प्रामुख्याने मुद्दा आहे मित्रांनो. तर कर्जमाफी होणार आहे की नाही, माणिक कोकाटे यांनी काही असे आपत्तीजनक विधानसुद्धा केलेलं आहे की ज्या अंतर्गत राज्यातील शेतकरी आता मित्रांनो भडकलेले आहेत आणि आता कृषी मंत्र्यांवरती गुन्हा दाखल करा, कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा सुद्धा मागण्या होत आहेत. तर कर्जमाफीसोबतच अशा प्रकारच्या मागण्या राज्यामध्ये होत आहेत आणि या मागण्याला मित्रांनो जोर तेव्हा आलं जेव्हा स्वतः मित्रांनो आमदार बच्चू कडू, म्हणजे ते आता आमदार नाहीत आहेत, परंतु बच्चू कडू जे मित्रांनो एक खूप मोठे शेतकरी नेते आहेत, आता हे मैदानामध्ये उतरलेले आहेत, आंदोलनं करत आहेत. मोठ्या प्रकारे राज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा प्रकारे दिली जाणार आहे या संदर्भात आता बच्चू कडू मित्रांनो रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांना साथ मिळालेली आहे आणि लवकरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट करणार आहेत. भेटीनंतर काय समजणार आहे मित्रांनो की आंदोलन करायचं आहे का नाही, उपोषण करायचं आहे का नाही, या संदर्भात आता राज्यामध्ये एक महत्त्वाची बैठकसुद्धा होणार आहे. या बैठकीत आता आपल्याला माहीत पडणार आहे की कर्जमाफी होणार आहे की नाही, होणार आहे तर किती कर्जमाफी होणार आहे, कधी होणार आहे. प्रामुख्याने शेतकऱ्याची कर्जमाफी आणि दिव्यांगाची कर्जमाफी करण्याचा जो मुद्दा बच्चू कडू यांनी ठेवलेला आहे, त्या मुद्द्यावर
मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार आहेत पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.